चिटिंग मारून पास झालेल्या मुख्यमंत्र्यांना आमचे काही प्रश्न आहेत. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की संघ आणि भाजपाचे स्वयंसेवक आहात? हा पहिला मुद्दा आहे. जर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असाल तर मग आपण आंबेडकरी समाजाचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कारवाई कधी करणार आहात? परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल कधी करणार आहात? परभणी प्रकरणातील मास्टर माइंड आपण कधी पुढे आणणार आहात? परभणी प्रकरणातील सर्व पीडित, सर्व जखमींचे पुनर्वसन आपण कधी करणार आहात? ज्या पद्धतीनं सोमनाथ सूर्यवंशीला कस्टडीमध्ये मारलं, पीएम रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालेलं असताना देखील आपण त्या गतीनं या प्रकरणात कारवाई केली नाही. यातून एक निष्पन्न होतंय की आपणास आंबेडकरी चळवळ चिरडून टाकायची आहे, आंबेडकरी समाज चिरडून टाकायचा आहे. जी स्ट्रॅटर्जी आपण भीमा कोरेगाव प्रकरणात वापरली तीच स्ट्रॅटर्जी आपण परभणी प्रकरणातही वापरलेली आहे. ही मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे. ज्या पद्धतीनं आपण परभणी प्रकरण दाबून टाकत आहात, तुम्हाला वाटत असेल की आपण हे सगळं काही थांबवलंय, तर हे असं होणार नाही. लॉंग मार्च ज्या मुंबईच्या दिशेनं येत होता त्या लॉंग मार्चला आपण आपले दूत पाठवून धस आणि मेघना बोर्डीकर मध्यस्थी करून हे आंदोलन थांबवलं. ठीक आहे, आज घडीला ते आंदोलन थांबलं असेल, पण आंबेडकरी चळवळीचा आवाज अजून थांबलेला नाही, आमचा लढा अजून थांबलेला नाही. आम्ही तुमच्या विरोधात बोलू आणि कायम लढत राहू. तुम्ही परभणी प्रकरणात मुख्य दोषी आहात. परभणी प्रकरणातील जी काही स्ट्रॅटर्जी तुम्ही ठरवली ती तंतोतंत त्याच पद्धतीनं आपण करून घेत आहात. तुमचं डोकं हे ब्राह्मणी डोकं आहे आणि ब्राह्मणी डोक्याला कशा पद्धतीनं ठेचायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे, कारण आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत. बाबासाहेबांच्या इतिहासातूनच आम्ही खूप काही शिकून आम्ही लढाई देत आहोत. आमच्याकडेही अनेक इंटेलेक्च्युअल आहेत, आमच्याकडेही अनेक मार्गदर्शक आहेत की जे संघ आणि भाजपाचे हल्ले परतून लावतात. आंबेडकरी चळवळीला कुठल्याही सत्तेची गरज नाही. आंबेडकरी चळवळीनं सत्ता उलथवून टाकलेल्या आहेत. हा देशाचा इतिहास राहिलेला आहे. तुम्हाला माहिती होतं की हा लॉंग मार्च जेव्हा मुंबईत येईल तर तेव्हा अनेक प्रश्नावर चर्चा होईल. ज्या पद्धतीनं तुम्ही 40 लाख मताची अफरातफर करून निवडून आलात, हा मुद्दा तर पुढे होताच. परभणी प्रकरणातला मास्टर माइंड कोण आहे हा पण मुद्दा होताच. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करणार आहात की नाही हा पण मुद्दा होताच. या सगळ्या मुद्द्यावर मुंबई चक्का जाम होणार होती. मुंबईमध्ये लाखो भीमसैनिक एकवटणार होते आणि त्यामुळेच तुम्ही हा लॉंग मार्च नाशिकमध्ये थांबवला. परंतु हे आंदोलन थांबलं नाही, हेच तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आता तरी या प्रकरणात तातडीनं कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. दोषी पोलीस अधिकाऱ्यांना आपण का वाचवत आहात? ते दोषी आहेत, ते गिल्टी आहेत, तर त्यांच्यावर आपण तातडीनं का गुन्हे दाखल करत नाही? निलंबनाची कारवाई ही तर थातूरमातूर कारवाई आहे. खुनाचे गुन्हे दाखल त्यांच्यावर झाले पाहिजे. परभणी प्रकरणामध्ये तुम्ही दोषी आहात, सरकार म्हणून तुम्ही माफी मागितली पाहिजे. ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा आंदोलकांची अंतरवारली सराटीमध्ये जे लाठी हल्ला झाला त्याबद्दल तुम्ही माफी मागितली, त्याच पद्धतीनं परभणी प्रकरणातही तुम्ही माफी मागितली पाहिजे. तुमचे उपमुख्यमंत्री दोषी असणाऱ्या घोरबांडला नांदेडमध्ये त्यांच्या ताफ्यात घेऊन फिरतात, त्यांच्यासोबत संवाद करतात. याचा अर्थ आम्ही काय काढायचा? याचा अर्थ असाच निघतो की आपण खुन्यांना पाठीशी घालत आहात, आपण खुन्यांना पाठबळ देत आहात. तर ही सगळी कॉन्स्पिरेसी सरकारच्या
ठरवण्यावरून झालेली होती का? सरकारनं ठरवलेलं हे परभणी प्रकरण आहे का? यात आता शंका नाही तर सत्यता वाटते असं मला या ठिकाणी वाटत आहे. म्हणूनच आपणास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही वारंवार मागणी करत आहोत डे वन पासून की आपण याच्यात जातीनं लक्ष घालणं गरजेचं आहे. जर आपण जातीनं यात लक्ष घालणार नाही तर या प्रकरणात आंबेडकरी समाजाला न्याय मिळणार नाही आणि आंबेडकरी समाजाला न्याय द्यायची कुवत आपल्या विचारधारेत नाही हे आम्हाला निश्चितच माहिती आहे. त्यामुळं परभणी प्रकरणावर आंदोलन थांबलेलं नाही. आंदोलनाला सुरुवात नक्कीच होईल आणि ती सुरुवात आम्ही लवकरच करू. या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सरकारला जाहीर करतो.